होळीची रात्र ही खूप महत्त्वाची मानली जाते. 24 तारीखला होळी आहे. होळीच्या दिवशी बरेच सगळे उपाय आपण करत असतो की होळीच्या अग्नीमध्ये आपल्या ज्या काही दुःख आहेत, संकट आहेत, निराशा आहेत, त्याचबरोबर जे काही आजारपण आहेत ती निघून जावी अशी मनोमन आपण होळी मातेला, होलिकेला प्रार्थना करत असतो. तर होळीच्या रात्री असे काही उपाय जे आहेत ते आपण करत असतो. किंवा होळी हे बघा, कितीही तुम्ही काही केलं तरी घरामध्ये काही गोष्टी जर तुम्ही नकारात्मक ठेवल्या तर त्याचे जे परिणाम आहेत ते तुमच्या साधनेवर, तुमच्या म्हणतात ना की तुमचं घर जर पवित्र असेल तरच तुम्हाला केलेली कुठलीही पूजा पाठ जे आहे ते लागू पडणार आहे. अन्यथा तुम्ही केलेली कुठलीही गोष्ट तितके फळ तुम्हाला देणार नाही जेवढी तुम्ही पूजा करत आहात. मग तुम्ही असं म्हणत राहतात की आपण इतकं करतोय पण त्याचे रिझल्ट का येत नाही. तर का येत नाही याचं एक कारण हे देखील असू शकतं की तुम्ही काही गोष्टी करत आहात ज्या वारंवार करत आहात, घरामध्ये वारंवार काही नकारात्मक गोष्टी तुम्ही ठेवत आहात, तर त्या काढायची वेळ आता आलेली आहे. जशी की होळी आलेली आहे, त्यामुळे त्या गोष्टी काढायची देखील वेळ आलेली आहे. तर आत्ता तुम्हाला सांगते की होळीच्या रात्री तुम्ही काय काय गोष्टी आहेत त्या म्हणजे तुम्ही होळीच्या दिवशी आपल्या घरातून काढू शकतात. तर हे बघा, पहिली गोष्ट आहे ते जुने कपडे. जे जुने कपडे आहेत, न फाटलेले कपडे तुम्ही कोणालाही दान करू शकतात. दान करताना एक गोष्ट लक्षात घ्या, दान करायचे असेल किंवा तुम्हाला फेकून जरी द्यायचे असतील तरीही ते कपडे मिठाच्या पाण्याने, थोडंसं गरम पाणी किंवा थंड पाण्यामध्ये मीठ घाला. त्याच्यानंतर ते कपडे धुवा, वाळवा आणि मगच द्या. कारण प्रत्येक कपड्यामध्ये आपली एक एनर्जी असते. ती एनर्जी कोणालाही ट्रान्सफर होता कामा नये. त्याचा वाईट वापर देखील केला जातो. त्याच्यामुळे होळीच्या दिवशी असं आपल्या कपड्यांचा वाईट वापर होऊ नये यासाठी मिठाच्या पाण्याने ते धुतले तर एनर्जी तिथेच नष्ट होते आणि मग ते कपडे जे आहेत ते आपण दान करू शकतो. किंवा जे फेकण्यायोग्य कपडे असतील ते फेकू शकतात. कुठल्याही परिस्थितीत फाटलेले कपडे कोणालाही देऊ नका. त्याने आपल्याला फायदा तर होत नाही, परंतु फाटलेले कपडे दिल्याने आपल्याला अजून ग्रहमान जे आहे ते आपले नाजूक होऊ शकते. त्यामुळे हे बघा, फाटलेले कपडे कोणालाही देऊ नका. होळीच्या दिवशी अजून काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये बघा, घड्याळ असतील, जे बंद पडलेले घड्याळ आहेत ते नक्की तुम्ही डिस्कार्ड करा. बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नका. बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये ठेवू नका. जसे की आपल्याकडे जुने एखादे मिक्सर असेल, जो बंद पडलेला असेल, ज्या गोष्टी चालत नाहीत त्या गोष्टी घरामध्ये ठेवू नका. रिपेअर करून आणा किंवा काहीही करा, परंतु त्या एखाद्याला रिपेअर करून त्याला वापरण्याजोग्य असतील तर त्याला दान करा, परंतु त्या घरामध्ये ठेवू नका. त्याने आपली नकारात्मकता वाढते. रद्दी पेपर जे असतात किंवा बरेच जण जुने काही गोष्टी, पुस्तकं वगैरे जमा करून ठेवतात, त्याने देखील घरातील नकारात्मकता वाढण्याचे खूप मोठे कारण असतं. त्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. जुनी पुस्तकं, जुनं जे काही असेल ते दान करा. त्याचबरोबर जुन्या चप्पल ज्या आहेत त्या प्रत्येकाला अशी हौस असते की आपल्याकडे 2-3 जोड चप्पलचे असावेत, परंतु तसंही 2024मध्ये जास्तीत जास्त चप्पल खरेदी करू नका. हे मी तुम्हाला मागे पण सांगितलेले आहे. कारण ह्या वर्षी शनिदेवांचं जे वर्ष आहे, त्यामुळे चप्पल तुम्ही जितक्या कमी वापराल तितके पुढचे तुम्ही वर्ष तुम्हाला चांगले जाणार आहेत. की जसं की तुमच्या घरात 2-3 जोड पडलेले आहेत, तुम्ही वापरत नाही आहात, टाकून द्या. त्याच्यानंतर अजून गोष्टी येतात ते बघा, आपल्याकडे जुनी घड्याळं असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या, त्याचबरोबर जुने कपडे झाले, अजून काही गोष्टी जर आठवा तुम्ही, तुमच्याकडे काही क्रोकरी असेल, काही भांडी असतील, काही गोष्टी असतील ज्या आपल्याकडे अडगळ निर्माण करत आहेत, ज्या नकारात्मकता वाढवत आहेत, चप्पल आहेत, बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत. काही गोष्टी अंथरुणं पांघरुणं अगदी खूप आहेत आपल्याकडे, आपण त्याचा वापरच करत नाही आहोत, वर्षानुवर्ष पडलेल्या आहेत. अशा अडगळीच्या वस्तू, अडगळ ज्याने तयार होते त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दान करायच्या आहेत. किंवा मग अगदीच तुम्हाला नाही कोणी दान करायला मिळालं, तुम्ही कुठेही ठेवून या किंवा कोणीतरी घेऊन जाईल अशा ठिकाणी दान करा. परंतु त्या गोष्टी घरामध्ये साठवून ठेवू नका. त्याने नकारात्मकता वाढते. जास्त नकारात्मक ऊर्जेचा तुमच्यावर प्रभाव होणार आहे. बाकी अजून तुमची कामं अडणार आहेत, बाकी काही नाही होणार आहे. तर लक्षात आलं असेल, काही गोष्टी घरामध्ये असतील तर नक्की त्या आत्ता वेळ आलेली आहे एकदा बघण्याची की आपल्याकडे काय असं नकारात्मक राहिलेलं आहे. त्याचबरोबर घराच्या स्वच्छतेची खूप म्हणजे आपण काळजी घ्या.
घर काही नाही केलं तरी फक्त एकदा झाडू मारा. सगळं जी जाळी जळमट आहेत ती काढा, कारण जाळी जळमट जिथे असतात तिथेही प्रगतीला रोक लागत असते. त्यामुळे घरात जे जाळी जळमट आहेत हे सणाच्या अगोदर ती साफ करा. त्याचबरोबर अडगळीच्या वस्तू, अडगळीचं जे सामान आहे ते काढून टाका. त्याने देखील तुमच्या प्रगतीला वाव मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि होळी आपली सगळ्यांची कलरफुल जावं हीच मनोकामना करते आणि शेवट करते व्हिडिओचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.